पाहूयात विस्तृत बातम्या। भाजपने वसंतदादा घर फोडले नाही असे स्पष्ट करत खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या आरोपाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खंडन केले। जयश्री वहिनी वयाने लहान नाहीत, त्यांनी कार्यकर्त्यांची विचारपूस करूनच भाजपामध्ये प्रवेश केला आहे। काँग्रेस पक्षाने बाहेर काढल्यामुळे त्या आपला गट कसा चालवायचा या विचारातून त्या भाजपमध्ये आल्या आहेत असे सांगत आम्ही वसंतदादांचे घर फोडले नसल्याचाही चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मी अपक्ष निवडून आलोय म्हणजे मी राजा झालोय असे विशाल पाटील यांना वाटत आहे। प्रत्येक विषयावर ते मार्गदर्शन करत आहेत। विशाल पाटील हे कसे निवडून आले हे मी सांगायला नको, पण ती एक लॉटरी होती आणि ते बाय प्रूफ निवडून आलेत। मागच्या वेळीही ते आले असते, पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती। आता परिस्थिती त्यांच्या फेवरमध्ये असल्यामुळे ते विजयी झाले असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे। काय जयश्री वहिनी ह्या काही वयाने लहान नाहीत की त्याच्यामध्ये कोणीतरी त्यांना काहीतरी चुकीचं मार्गदर्शन केलं। खूप दिवस विचार मंथन, कार्यकर्त्यांची बैठक असं करतच त्यांनी निर्णय केला। आणि विशाल पाटलांचा काही दावा आहे का की ते भविष्यात येणार नाही आहे, पण त्यावेळेला काय म्हणायचं ते राजकारणामध्ये काही सांगायचं काही आवश्यकता नसते। त्यामुळे त्यांनी घर फोडलं असं म्हणत असताना ते असं म्हणतायत की जयश्रीबाईंना काही कळत नाही आणि ते BJPच्या प्रभावाखाली आले। तर त्या BJPच्या प्रभावाखाली वगैरे आले नाही आहेत। काँग्रेसने त्यांना पक्षातून काढलं, बाकीच्या ठिकाणी पक्षातून काढलं की निवडणुका झाल्या की महिन्याभरात परत घेण्याची व्यवस्था आहे, त्यांना परत घेण्याचं काही नाव नाही। आणि प्रामुख्याने विधानसभेलासुद्धा त्यांचा क्लेम होता, तो डावलला गेला। मग त्यांना असं वाटलं की काँग्रेसमध्ये म्हणजे समजा त्यांच्या एका वाक्यावर गदारोळ उठवण्याचा प्रयत्न झाला की काँग्रेसने आम्हाला काय दिलं, तर काँग्रेसने तुम्हाला काय नाही दिलं। तर वहिनींचं आधी काय काय दिलं याबद्दल काही म्हणणंच नाही, जग जाहीरच आहे। वसंतदादा त्या घरामध्ये होते। वहिनींचा मुद्दा असा आहे की आज मी हा सगळा मदन भाऊंनंतर गट घेऊन मार्गक्रमण कशी करू, ह्यांना जर तुम्ही काही देत नसाल, मलाच पक्षातून बाहेर काढलं, असा तो जे सर्वसामान्य माणसाला नीट माहिती आहे। विशाल पाटलांचं लोकसभेमध्ये विजयी कसे झाले हे काही मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकत नाही। ती एक लॉटरी होती, बाय फ्लूक ते आले, मग मागच्या वेळेला पण यायला पाहिजे होते। प्रत्येक वेळेला काही परिस्थिती बदलते, यावेळेला ती बदलली, ती त्यांच्या फेवरमध्ये गेली। पण त्यांनी म्हणजे जवळजवळ विशाल पाटलांचं गेल्या काही दिवसात चाललेलं आहे की मी अपक्ष निवडून आलो म्हणजे मी काही राजा झालो। तर सगळ्या विषयावर मार्गदर्शन करायला ते मोकळे झाले, प्रत्येक विषयावर ते टिप्पणी करतात। स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं की आम्ही काही घरबीर फोडलं नाही, त्यांचा आरोप आहे। पक्षात स्वातंत्र्य आहे आरोप करण्याचं, काही म्हणण्याचं, पण त्याच्यात काही तथ्य नाही।